नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण मुख्यत्वे बघणार आहोत की महावितरणमध्ये जी काही भरती सुरू आहे त्यामध्ये एई असेल, जेई असेल किंवा अकाउंट असिस्टंट असेल, त्याबद्दल ऑलरेडी बरीचशी प्रोसेस झालेली आहे। त्यांचा रिझल्टसुद्धा आलेला आहे, त्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर त्यांचं बरेचशा जणांचं जॉईनिंगसुद्धा प्रोसेसमध्ये आहे। किंवा विद्युत सहाय्यक महावितरण ही एक्झाम अजूनही पेंडिंग आहे, म्हणजे परीक्षेची वाट बघत आहे, परीक्षेसाठी वाट बघत आहे विद्यार्थी मित्र, ITI विद्यार्थी मित्र। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन ITI, वायरमन ITI आणि COE या तीनही ट्रेडसाठी इथे अलाउड होते। ते तीनही ट्रेड इथे अलाउड आहेत, त्यामुळे जे विद्यार्थी मित्र आहेत त्याची एक्झामची वाट बघत आहे। त्यामध्ये आपण वरच्यावर अपडेटद्वारे सांगत असतो की एक्झाम ही कधी होऊ शकते। ते असं स्पेसिफिकली सांगता येणार नाही की एक्झाम आताच होईल किंवा 10 दिवसात होईल किंवा 15 दिवसात होईल, परंतु आपण 100% तयारीमध्ये असणं आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्युत सहाय्यक महावितरणसाठी जे काही पुढे स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे, कुठलं डेट टार्गेट करायची किंवा किती वेळ अजून शिल्लक आहे किंवा एक्झाम कधी होऊ शकते आणि कुठल्या विषयावर जास्त भर द्यायचा किंवा चुका होऊ नये, कारण महापारेषण विद्युत सहाय्यक रिसेंटली झालेला आहे, त्याचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा चुका केलेल्या आहे, निगेटिव्ह मार्किंगमुळे त्यांचे मार्क्स कमी झालेले आहे। फॉर एक्झाम्पल 150 मार्काचा हा पेपर असतो, त्यामध्ये जर आपल्याला आपले जर ॲक्युरेट असतील किंवा बरोबर असतील तर तुम्हाला साधारण 110 115चा तुमचा स्कोर होत असेल, परंतु जर तुमचे काही क्वेश्चन चुकले तर तुमचा स्कोर हा निगेटिव्हमध्ये किंवा मायनस मार्किंगमुळे 5 ते 10 मार्क कमीसुद्धा होऊ शकतो, आणि तो डेफिनेटली होतो। चांगल्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा कमी होतोच, त्यामुळे ती चूक इथे करू नका महावितरण विद्युत सहाय्यकमध्ये। आणि सेकंड इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे एक तर आहे निगेटिव्ह मार्किंग, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागते। आणि दुसरा इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की त्यामध्ये 4 सब्जेक्ट आहे, एक टेक्निकल आहे, एक ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स आहे, अंकगणित आहे, आणि त्यानंतर रिजनिंग बुद्धिमत्ता आहे, आणि एक मराठी आहे, म्हणजे मराठी, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि टेक्निकल असे 4 सब्जेक्ट आहे। एकाही विषयामध्ये 4 पैकी एकाही विषयामध्ये 0 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे मायनस मार्क्स नको, ही गोष्ट महापारेषणमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट केलेली होती, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती नव्हती, आणि आता ती क्लिअर झालेली आहे की 0 किंवा त्यापेक्षा कुठल्याही विषयामध्ये हे 0पेक्षा कमी मार्क्स नको किंवा 0 मार्क्स नको, 0च्या वर 0.25 0.75 हे सुद्धा मार्क्स चालतील। आता हे क्लिअर झालेलं आहे, त्यामुळे ती चूक महापारेषणमध्ये केलेली चूक आता महावितरणमध्ये करू नये अशी माझी विनंती आहे। स्पेशली जे इथे रिस्की सब्जेक्ट आहे ते आहे मराठी, आणि दुसरं आहे अंकगणित किंवा ॲप्टिट्यूड ज्याला म्हणतो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड। 20 प्रश्न 10 मार्क, मराठी 20 प्रश्न 10 मार्क, हे जास्त रिस्की आहे, कारण 20 प्रश्न असतात, त्यामध्ये ते कसं टॅकल करायचं। कारण की कसं आहे की हिंदी सायडर जे विद्यार्थी असतात त्यांना मराठी कठीण जाते, त्यांना साधं 20 पैकी ते 4-5 प्रश्नसुद्धा कठीण म्हणजे मुश्किल असते त्यांचं सॉल्व करणं, त्याच्यामुळे बरोबरची शक्यता तर फारच कमी असते। तर मराठीमध्ये मुख्यत्वे ग्रॅमॅटिकल प्रश्न यावेळेस जास्त विचारले होते, पॅसेज एकही त्यांनी घेतलेला नाही आहे ITIच्या एक्झाममध्ये, मुख्यत्वे महापारेषणच्या। बाकी एई आणि बाकीच्या एक्झाममध्ये ते पॅसेजेस वगैरे विचारतात, ठीक आहे। त्याच्यामुळे मराठीमध्ये ग्रामर चांगलं करा, थोडंसं सेंटेन्स करेक्शन असेल, काहीतरी ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल ते व्यवस्थित करून ते लिहावं लागते। म्हणजे बेसिक प्रश्न असतात, परंतु ते सुद्धा चुकतात। जर तुम्हाला असं वाटत असेल की 20 पैकी तुम्ही 8च सोडवले आणि 8ही तुमचे चुकू शकतात, तर जास्त गेस करा। तुम्ही जर जास्त गेस कराल तर कदाचित तुमचे 2-4 प्रश्न जर बरोबर आले तर तुम्ही पॉझिटिव्हमध्ये येऊ शकता, पण तू अशी चूक करू नका की 20 पैकी 5च सोडवले, 6च सोडवले आणि ते चुकले, म्हणजे तुमचं सिलेक्शन तिथे जाऊ शकतं। तुम्हाला 150 पैकी टोटल 150 पैकी जर तुम्हाला 110 मार्क असतील आणि इथे मराठीमध्ये 0 मार्क असेल किंवा मायनस असेल, तर तुमचं सिलेक्शन हे 100% कॅन्सल होते, रिजेक्ट होते, हे लक्षात घ्या। तसंच अंकगणित आहे, अंकगणिताचा सुद्धा काही टॉपिक्स आहे, जसं प्रॉफिट अँड लॉस आहे, पार्टनरशिप आहे, तुमचं ॲव्हरेजेस आहे, यावर प्रश्न येतातच, त्याच्यामुळे ते महत्त्वाचे करून ठेवा, किंवा तुम्हाला जे इझी पार्ट जात असेल ॲप्टिट्यूडमधला तो करून ठेवा, जेणेकरून तुमचं पुढे रिजेक्शन होणार नाही। ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा 0 किंवा मायनस मार्क नको। तसं रिझनिंगमध्ये सुद्धा आहे, पण तो रिझनिंगमध्ये 40 प्रश्न असतात, त्याच्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क मिळूनच जातात, ठीक आहे। बाकी टेक्निकल आहे, टेक्निकलवर जास्तीत जास्त भर द्यावाच लागतो, कारण 50 प्रश्न 110 मार्कासाठी हा टॉपिक असतो किंवा हा सब्जेक्ट असतं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्यावर भर द्यायचा असतो तुम्हाला। आणि सेकंड महत्त्वाचं म्हणजे बघा, टेक्निकलमध्ये आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे, महापारेषणवरून सांगतो, त्याआधी ज्या काही एईच्या एक्झाम झाल्या, जेईच्या एक्झाम झाल्या, त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली पॉवर सिस्टीम आणि मशीन्स किंवा बेसिक इलेक्ट्रिकलवर जास्त भर दिलेला आहे, परंतु इथे नंबर ऑफ वॅकन्सीज, नंबर ऑफ पोस्ट जास्त होत्या महापारेषणमध्ये, आणि त्यापेक्षाही जास्त किंवा डबल म्हणू शकतो आपण, ते आहेत तुमच्या महावितरणमध्ये। त्याच्यामुळे शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे, साधारण
2 ते 3 दिवसमध्ये सुद्धा ही एक्झाम होऊ शकते किंवा होणारच आहे. पहिल्या दिवशी 2-3 शिफ्ट आणि दुसऱ्या दिवशी 2-3 शिफ्ट किंवा तिसऱ्या दिवशी सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे कुठली शिफ्ट तुमच्या वाट्याला येईल किंवा कुठली शिफ्ट तुम्हाला मिळेल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे गेसिंगचा पार्ट इथे कुठलाच राहिलेला नाही आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्या शिफ्टमध्ये एखाद्या पॉवर सिस्टम जास्त विचारतील, दुसऱ्या शिफ्टमध्ये मशीन जास्त विचारतील, तिसऱ्या शिफ्टमध्ये बेसिक इलेक्ट्रिकल जास्त विचारतील, चौथ्या शिफ्टमध्ये इलेक्ट्रॉनिक जास्त विचारतील, असं होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक तुम्हाला आता चांगला करणे हे भाग आहे. ठीक आहे. महापारेषणच्या एक्झाममध्ये थोडंफार एक्सपेक्टेड होतं की जे काही MSCBचे एक्झाम असतात त्यामध्ये पॉवर सिस्टमवर जास्त प्रश्न असतात, बेसिक इलेक्ट्रिकलवर जास्त प्रश्न असतात, परंतु तसं त्यांनी केलेलं नाही आहे. सगळं म्हणजे मिक्स केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एखादं अर्थिंगवरच 4 प्रश्न विचारतील, बेसिक इलेक्ट्रॉनिकवरच 2 प्रश्न विचारतील, पॉवर सिस्टमवर 2च विचारतील, मशीन्सवर 4 विचारतील, असं करत करत त्यांनी 50 प्रश्न कंप्लीट केलेले आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास हा विस्तृत पाहिजे, म्हणजे डायव्हर्सिफाईड पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेटेज द्यावं लागतं. कुठलाही टॉपिक, कुठलाही सब्जेक्ट सोडून चालत नाही. हे टेक्निकलमध्ये आता लक्षात ठेवा, कारण शिफ्टमध्ये एक्झाम आहे. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या दिवशीची तिसरी शिफ्ट आली तर त्या शिफ्टमध्ये एखादं बेसिक इलेक्ट्रॉनिकच जास्त टाकून देतील. त्याच्यामुळे अभ्यास तुम्ही हा पूर्ण करा. जे काही फॉर एक्झाम्पल तुमचं सोबत विद्युतशास्त्राचं बुक आहे त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं करा. मी असं म्हणणार नाही की हेच करा, तेच करा, कारण की महापारेषणमध्ये तसं घडलेलं नाही आहे. जे काही एक्सपेक्टेड तेच पाहिजे. पॉवर सिस्टीमवरच पूर्ण MSCBचा खेळ असतो आणि बेसिक इलेक्ट्रिकलशी रिलेटेड असतं. परंतु यांनी असं केलेलं नाही आहे. यांनी कुठेही काही विचारलेलं आहे. वायंडिंगचेच प्रश्न विचारले, केबलचेच विचारले किंवा काहीतरी ट्रान्समिशनचे फक्त 1-2च विचारले, डिस्ट्रीब्युशनचे 1-2च विचारले, असं सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता त्यावर डिपेंड राहू शकत नाही. ठीक आहे. ती रिस्क आता घ्यायला नको. त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग हा टर्निंग पॉईंट आहे. परत सांगतो, मॅथ्स आणि रिझनिंग हा टर्निंग पॉईंट आहे. यावर ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त आहे. मी असं म्हणणार नाही की 100% होईल. टेक्निकल पाहिजे, परंतु टेक्निकलमध्ये तुम्ही 50 पैकी 25 प्रश्न अटेम्प्ट केले आणि तुम्ही नॉन टेक्निकलमध्ये स्ट्रॉंग असाल तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे नॉन टेक्निकल चांगला कला, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. त्यामध्ये रिझनिंग आहे, बुद्धिमत्ता आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे बुक असेल, मी असं म्हणणार नाही IBPS पॅटर्नचं बुक पाहिजे किंवा बेसिक लेवलचं आपलं ITI लेवलचं बुक पाहिजे. फॉर एक्झाम्पल सचिन डोळे सर मॅथ्स आणि रिझनिंगचे मिळतात बुक्स आणि वसे सरांचे सुद्धा मिळतात. किंवा तुमच्याकडे IBPS पॅटर्नचे क्लेरिकल एक्झामचे असतात, बँकेचे क्लेरिकल लेवलचे बुक्स असतील ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्या लेवलचेच पेपर येतात. रिझनिंग आणि मॅथ्स हे काही सोपं येत नाही, त्यालासुद्धा वेळ खूप जातो. उलट टेक्निकल हे मॉडरेट किंवा म्हटल्यापेक्षा इझी टू मॉडरेट असते, परंतु नॉन टेक्निकल हे थोडंफार टफ लेवलचं सुद्धा इथे येऊ शकते. त्याच्यामुळे त्याचंसुद्धा भान ठेवा. नॉन टेक्निकल हा परत सांगतो टर्निंग पॉईंट आहे. ज्याचं नॉन टेक्निकल चांगलं त्याचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त. मराठी हा धोकादायक विषय आहे. 0पेक्षा कमी मार्क्स मिळायला नको. त्यालासुद्धा गृहीत धरू नका. मराठीमध्ये तुम्हाला मार्क घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न एक्झामचा, तर एक्झाम ही कधीही होऊ शकते मित्रांनो. एक्झामच्या मागे लागू नका. एक्झाम कुठलीही डेट येऊ शकते. मुलांमध्ये कसं आहे की मुलं खूप वाट बघतात, मग कंटाळून जातात. मग आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही असं करू तसं करू. त्याची काहीही गरज नाही आहे. AEमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. परंतु जे काही ड्युरेशन झालं त्यानंतर एक्झाम येतेच आहे. उलट तुम्ही याचं लक्षात घ्या की तुम्हाला थोडंफार इथे वेळ मिळतो आहे अभ्यासाला, चांगला वेळ मिळतो आहे. जेवढी एक्झाम लेट होईल तेवढं तुम्ही जास्त स्ट्रॉंग होऊ शकता. एक्झाम झाल्यावर जर सिलेक्शन झालं नाही किंवा मार्क कमी पडले, फॉर एक्झाम्पल महापारेषण विद्युत सहाय्यकमध्ये विद्यार्थी मित्र खूप एक्झामची वाट बघत होते 5-6-8 महिन्यापासून, वर्षभरापासून. एक्झाम आली पण तो सिलेक्शनचे चान्सेस आता कमी झाले, कारण की बरेचसे विद्यार्थी हे निगेटिव्हमध्ये गेले किंवा निगेटिव्ह मार्किंगमध्ये गेले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न चुकले. त्याच्यामुळे तो चान्स त्यांच्या हातातून आता परमनंटली गेलेला आहे. ठीक आहे. तशी वेळ येऊ नये त्यासाठी अभ्यास चांगला करा. जे काही रिझल्ट पेंडिंग असेल महापारेषणचा, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे त्यांनी महापारेषणच्या रिझल्टची वाट बघू नका. त्याचा रिझल्ट आज नव्हता लागणारच, आज नाही लागणार, 15 दिवसांनी लागेल, महिन्याभराने लागेल, पण लागेल. असं नाही की बा कॅन्सल होईल, असं होईल, तसं होईल. या अफवांच्या मागे लागू नका. तुम्हाला विनंती आहे माझी, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो. AEच्या विद्यार्थ्यांना, JEEच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी हे सांगितलं होतं की अफवांच्या मागे लागू नका. कोणीतरी काहीतरी डोक्यात घालतं, कारण की इथे कसं आहे की निगेटिव्ह विद्यार्थी जास्त आहे, निगेटिव्ह लोक जास्त आहे आपल्या सभोवताली आणि पॉझिटिव्ह लोक कमी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंफार आणखी पेशन्स ठेवा. इतके दिवस आपण वाट बघितली, आणखी थोडी वाट बघा. महावितरणची एक्झामसुद्धा लवकर होईल आणि महापारेषणचा रिझल्टसुद्धा लागेल. फक्त तुमचं एकच काम आहे की आता महावितरणची जी एक्झाम आहे त्यावर फोकस करणे आवश्यक आहे. तुम्ही महापारेषणचा रिझल्ट लागला नाही, आता ते कॅन्सल होईल का, महावितरणची एक्झाम हे कॅन्सल करतील का, अशा भानगडीत पडूच नका. सगळं व्यवस्थित होणार आहे आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांचं पुढे सिलेक्शनसुद्धा होणार आहे. परंतु अभ्यासामध्ये आणि सिलेक्शनचे जे काही एक्झाम आहे आपली त्याच्यामध्ये कमी पडू नका. आता महावितरणचा हा शेवटचा चान्स आहे. खूप मोठ्या प्रमाणात आहे. 5300+ वॅकन्सी आहे इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी. स्पेशली वायरमनचे विद्यार्थी त्यांना संधीच मिळत नाही, त्यांना बऱ्याचशा ठिकाणी वॅकन्सीच राहत नाही, त्यांच्या पोस्टच निघत नाही.
त्या विद्यार्थ्यांनी ते बिलकुल पेटून उठायला पाहिजे, कारण की महापारेषणमध्ये इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना संधी होती, परंतु तिथे वायरमनच्या विद्यार्थ्यांना संधी नव्हती. तर आता महावितरणमध्ये वायरमनच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. त्याच्यामुळे आता एकही दिवस घालवू नका आणि विनाकारांच्या भानगडीत तर पडूच नका. ठीक आहे, महापारेषणचा रिझल्टसुद्धा लागेलच, लवकरच लागेल. आत्ता काही जास्त नाही, इतके दिवस वाट बघितली. 15 ते 20पर्यंत आपण एक्सपेक्टेड सांगितलं होतं, आता थोडंफार 30पर्यंत बघा. जास्तीत जास्त 30पर्यंत हा रिझल्ट लागूनच जाईल. जास्त काय खूप डिले होणार नाही, आणि डिले थोडा झालाही तर तुमचं कोणतं तिथे नुकसान होऊन झालं, कोणतं वाईट होऊन राहिलं. तुम्हाला एक खूप मोठा चान्स मिळालेला आहे. हाच लिस्ट लागली आणि तुमचं सिलेक्शनच झालं नाही तर मग वाईट होईल काहीतरी. ठीक आहे, त्याच्यामुळे आता महापारेषण झालं. ज्यांना थोडेफार मार्क कमी आहे, 100च्या आतमध्ये 150पैकी स्कोअर होतो आहे महापारेषणमध्ये, त्यांनी 100% फोकस महावितरणवर करा, कारण की हा तरी चान्स हातातून जाऊ देऊ नका, कारण याच्यापुढे कधी वॅकन्सी येईल काही सांगता येत नाही. जे मला फॉलो करतात स्पेशली मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही फक्त महावितरणच्या एक्झामवर, विद्युत सहाय्यक एक्झामवर पूर्णपणे 100% फोकस करा. ठीक आहे, बाकी कुठल्याच भानगडीत पडू नका. महापारेषणचा रिझल्ट कधी लागेल, आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल, याच्या भानगडीत पडू नका. आज न उद्या लागणारच आहे. ठीक आहे, ज्यांचं सिलेक्शन होईल ते जॉईनसुद्धा होणार आहे. त्यामध्ये आपलं ॲप आहे, इंजिनियर अमोल आपलं ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, किंवा प्ले स्टोअरला इंजिनियर अमोल तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला तिथे ॲप मिळून जाईल. ते डाउनलोड करून रजिस्ट्रेशन केलं नंबरने तुमच्या, तर तुम्हाला तिथे टेस्ट सिरीज मिळतील. टेस्ट सिरीज हे महावितरणसाठी उपयुक्त आहे, कुठल्याही ITI एक्झामसाठी ते उपयुक्त आहे, परंतु स्पेशल त्या महावितरण महापारेषणच्या टेस्ट सिरीज आपण ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये 2 टेस्ट सिरीज आहे आणि एक फायनल टेस्ट सिरीजसुद्धा आपण ठेवलेली आहे. त्यामध्ये व्हिडिओच्या लिंक आपण 2 टेस्ट सिरीजमध्ये दिलेल्या आहे, ज्या व्हिडिओच्या लिंकवरून तुम्ही अभ्याससुद्धा करू शकता. एक्झाम डेट ही कधी येऊ शकते, पुढच्या 2 दिवसात 4 दिवसातसुद्धा एक्झाम डेट ही महावितरणची येऊ शकते. एकदा एक्झाम डेट आली की विद्यार्थी मित्र घाबरून जातात, मग त्यांचं काहीच होत नाही, कारण फक्त 15 दिवस शिल्लक असतात. त्याच्यामुळे वेळेवर कुठलंच धावपळ करू नका. आतापासून थोडंसं त्याच्या मागे लागा आणि बाकीच्या न्यूजपासून दूर राहा, माझी विनंती आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला थोडंफार बूस्टअप करण्याचा, मोटिवेट करण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. बाकीच्या गोष्टींपासून दूर राहा, निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा. पूर्ण फोकस महावितरण विद्युत सहाय्यकवर करा, कारण यानंतर ही संधी परत येणार नाही, लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडं बूस्टअप मिळेल, मोटिवेशन मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढे आणखी वॅकन्सी रिलेटेड किंवा हे महावितरण रिझल्टपर्यंत तुमच्यासोबत मी राहणार आहे, तुम्हाला अपडेट्स मी देत राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.